नमस्कार। आज माननीय अंजलीताई दमानिया यांनी कृषी विभागाने MAIDC मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे। मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे। त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही, आपण मागचे आज 58 आम्ही दिवसच मोजतोय, मागच्या 50 दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत। त्यातला एकही आरोप आतापर्यंत म्हणजे आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहते ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये की जे हत्यारे आहेत, काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला। म्हणजे असे सनसनाटीखेच आरोप करायचे, धादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे, याच्या पलीकडे यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही। आता एकूणच हा संबंध आज 58वा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे। का चालू आहे, कशामुळे, कोण चालवतं मला माहित नाही, पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केलेत यामध्ये एक पहिली बाब, डीबीटीत काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे। आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहित नाही, पण जो खरा शेतकरी त्याला माहित असतं की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात। पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात। म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे। आता याबाबत आणखीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात, काय नाही, पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते, काही नाही, तण कधी काढावं लागतं, हे अंजलीताईंना बहुतेक माहीत नसावं। आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा। आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल, जे खऱ्या जर्नलिझममध्ये असतील, की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो DAP, नॅनो MAP याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून चालू केलं आहे। आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्याने 4 लाख शेतकऱ्यांना
या ठिकाणी नॅनो दिला आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही इफ्कोकडनं झालेली आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असणारी कंपनी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून 100 रुपये कमी घेऊन 1 लिटर नॅनोमध्ये 7 मिनिटात 1 एकर फवारणी केली आहे. 1 एकर कापूस फवारायचा असेल तर हे 1.5 एकर कापूस फवारायला मला 2 माणसं लागतात. त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी 1600 रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका पंपाला आणि जवळजवळ 2 दिवस खर्च येतो. 1.5 एकर कापसाचं रान फवारायला 1600च्या वर औषध, मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा. आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून की हे नॅनो मिळाला सरसकट. म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे, काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि 4 लाख शेतकऱ्यांना देण्यात आलं. 4 लाख शेतकऱ्यांची फवारणी. म्हणजे विचार करा त्यांचं, म्हणजे 1 मिनिटात 7 मिनिटात जर 1 एकर फवारणी होत असेल आणि तेही 200 रुपयामध्ये आणि 600 रुपये फक्त ड्रोनचा खर्च, म्हणजे खर्च झाला 600 रुपये एकरी आणि वेळ वाचला किती 1.5 दिवस. आता हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर, त्या झाडावरच जाते. 80% 20% खाली पडते, पण त्यांनी पोल्युशनही होत नाही, जमिनीचा पोतही खराब होत नाही. हे शास्त्र आहे. म्हणूनच नॅनोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्तीत जास्त केला तर आपल्याला जी खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलरमध्ये पलीकडे द्यावं लागतं, ते या ठिकाणी कमी होईल. नॅनोमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते, 60% वाढ होते, वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे. त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये आणि मला अभिमान आहे सांगायला की 4 लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं. या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजलीताईंचं, हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचं घेतलं होतं. आता या एपिसोडमध्ये मी आहे, त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही. आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते. त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला 2 वेळेस मुदतवाढ दिली. आता कुठं काय करायचं असेल तर 2 वेळेस मुदतवाढ कोण देतं का? चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी 2 वेळेस मुदतवाढ दिली. नॅनो खत निर्माण करणाऱ्या इफ्को या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल, या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहेत. त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं, धादांत खोटं बोलणं, त्याच्यातनं सनसनाटी निर्माण करणं. हे आता अंजलीताईंनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा तर एक विश्वास राहायचा, आता ते विश्वास हरताय राहिलाही नाही. म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच. याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फरक आढळून आला,
त्यामध्ये काही कंपन्या 6 महिन्याची गॅरंटी देतात, तर काही कंपन्या 1 वर्षाची गॅरंटी देतात. अधिक टिकाऊ जास्त वॉरंटी असलेला स्पेसिफिकेशन प्राप्त असलेले स्प्रे पंप खरेदी करण्यात आलेले. आता अधिक टिकाऊ आणि 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे 2,857 रुपयात हा पंप शासनाला पडलेला. तसं पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना, आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्यावेळेस जिथं कुठं जाऊ आभार मानलेत. आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलंय, आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचारावं कुणी पंप दिलाय, काय किती दिवस टिकलाय, याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे. म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बॅगबाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला. आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची, कारण त्यावेळेस संबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही, कापसाला भाव नव्हते. कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या स्किनवर पण व्हायला लागला. अशा अनेक तक्रारी आल्या. म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे, काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे, ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे. म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानी यांना विचारून ठरवून सरकारने खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही, आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. एक या म्हणजे आजवर अनेक आरोप माझ्यावर गेली. आज आपल्याला म्हणलंच की 58वा 59वा दिवस आहे हा, की फक्त मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले. बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले. एवढंच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का, एवढ्या हुशार आहेत त्या. मला आजही आदर आहे, पण जे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. आणि ते जर सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडे माझं चॅलेंज आहे. एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित, त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो. म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका. मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला. अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय कसं काढू शकता. जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे, जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेले आहेत. आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय, ते मी बसवलंय. ही 2006ची कंपनी आहे. आज तिथं त्या राखेमुळं एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे, रोजगार आला. आणि ज्या वेळेस राख हे बॅगमध्ये जात नव्हत्या, स्लरीमध्ये जायचे, त्यावेळेस राखेचे तळ असायचे. आता आमच्याकडे अशी 2-4 तळे आहेत. ही तळे साफ करायला नको, कारण ज्यावेळेस तुम्ही मे महिन्यात याल, एप्रिल महिन्यात याल, वादळात याल, त्यावेळेस आमचा अख्खं पर्याय आणि परिसर धुळीत दिसतो.
त्या राखेत दिसतो. याच्यावर पण आरोप करावेत. हे आरोप कुणी करावेत? म्हणावं एनर्जी मिनिस्ट्रीने, ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे. याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही. मीडियामध्ये यायचं, येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काही अवघड नाही. 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे. त्या घटनेचे जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतोय. पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय. हे नेमकं काय करायचंय? माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. साप 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 म्हणून भुई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं. त्यामुळं मला आजच्या दमानी यांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. तुम्ही सांगितलं ज्या काही परवानगी आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या आहेत. मात्र अंजली दमानी म्हणतात की अजित पवारांना, मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून सगळं हे तुम्ही केलेलं आहे. आता हे बघा, जर मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहीत नसतील आणि ते दमानीला माहीत असतील, तुम्ही विश्वास ठेवाल? तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुमच्या संपादकाला माहीत नाही आणि आमच्यासारख्या पुढाराने येऊन म्हणाव तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही, हे मान्य करता? काय चाललंय? इज इट अ गुड जर्नलिझम? काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे. अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा. 59 दिवस पुन्हा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल व्हावं. 59 दिवस. या 59 दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या, त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही. पण आमचं 59 दिवस ट्रायल चालतं. काय काहीतरी असेल आमच्या. मला हे बघा, एक मिनिट, मला या बाबतीमध्ये एकच म्हणायचं की याच्या मागे कोण आहे, काय नाही. देन वाय यू आर जर्नलिस्ट? वाय यू आर जर्नलिस्ट? अरे अंजली दमानी खोटे आरोप करतायत, त्याच अंजली दमानी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार वेळ देतात, एंटरटेन करतात, कागदपत्र पूर्ण घेतात. मग हे काय अच्छी बात आहे? त्यांच्यावर आरोप करत होते, आज त्यांच्या दारावर जावं लागतंय. म्हणजे माझ्या लीडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत आणि माझ्याच लीडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं. माझ्या दृष्टीनं ठीक आहे ना. सत्ताधारी पक्षातली लोक याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का? कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघळवलं जात आहे हे त्यांच्याचमुळे होत आहे. मीडियासमोर तेच येऊन बोलत आहेत. एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले, माझ्या पक्षातले, आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे, ही मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन, पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं
पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे. राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना, दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची, हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की हे फार अवघड काम आपण केलेलं आहे. पण यातनं जर मोकळं पडलं, ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच आहेत. पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं, एक महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबतीत आज ज्या अंजलीताईंनी आरोप केले, हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठातून गेला आणि हेच आरोप केले सर्व. आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोज करू, नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय, हे आरोप जे केलेले तुम्ही ते पॅरा कमी करा. आणि त्या ठेकेदाराला हे ज्या अंजलीताई बोललेले आहेत ते सगळे पॅरा कमी करावा लागले. आणि मग केसच्या बाबतीमध्ये मग निविदा रद्द करा, रेट कसे जास्त, निविदेला असं झालं, मुख्यमंत्र्याचं वगैरे, हे सगळे मुद्दे त्यात होते. तुम्ही याची माहिती काढा. म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दमानी यांनी त्याच प्रकरण त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा, त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ करू. थँक्यू.